तुझ्या सारेगमच्या प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी आज एवढा सुंदर कार्यक्रम करतोय आपण, तर सुरुवात करूया एखाद्या सुंदर गाण्याने. ओके. गाणं मी जे सर्व परिचित आहे, माझं पहिलं प्लेबॅक, जिथून उर्मिला जास्ती आणखीन घराघरात पोहोचली, ते गाणं म्हणेन. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बहिरंगा मांडतो, सूर्य जळतो, उन्ही तळतो, तरी कसा मोहरून फुली फळतो, शिवाराचा जीव कसा परिमळतो. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाईरंगा मांडतो. वा वा वा, खूपच छान. कान तृप्त होता तुमचा. थँक्यू. खूप छान. म्हणजे आधी इंट्रोडक्शन राऊंड झाली होती आमची. 36 जे स्पर्धक निवडले गेले होते फायनलसाठी, त्यांची एक इंट्रोडक्शन राऊंड होती आणि त्याच्यातच माझं खूप कौतुक झालं होतं. म्हणजे आमचे परीक्षक होते डॉक्टर सलील कुलकर्णी. मी म्हणजे त्या गाण्याची पण आणखीन एक वेगळी पार्श्वभूमी, की मला आधी वेगळं गाणं दिलं होतं, तर ते ऐन वेळेला आदल्या दिवशी मला सांगितलं की नाही, तू हे गाणं गायचंय. बरं. म्हणजे मी अचानक ते गाणं, सो ते सुद्धा त्यांनी पाहिलं होतं की अचानक आलेलं गाणं सुद्धा इतकं छान. तर मग ते तू म्हणजे तुझं गाणं ऐकल्यानंतर असं तळपता सूर्य दिसला वगैरे असे शब्दात त्यांनी ते आजही लक्षात आहे माझ्या. कोणतं गाणं होतं? लटपट लटपट तुझं झालं थोडक्यात. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, बोलणं ग मंजुळ महिनेचं, नारी ग नारी ग नारी ग हनारी ग हनारी ग, लटपट 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 तुझं चालणं. म्हणजे अर्थात आता त्यावेळेला खूप छान तयारी होती आणि खूप आवडलं ते गाणं त्यावेळेला. आणि मला त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस पण दिलं त्यावेळेला. तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मी असं मुळातच ठरवून गेले होते की त्या स्पर्धेत ना माझं एक गाणं होऊ दे बस, नंतर मग मी आऊट झाले तरी चालेल, पण माझं एक तरी म्हणजे ह्या लोकांसाठी, जी लोक आपल्याला बोलतात की तू गाणं जा तू गाणं, तर एक गाणं झालं पण झालं असं. पण ती सुरुवातच अशी झाली. पुढे मग सगळ्यांनी पाहिलं. पहिला क्षण मी सांगेल की पहिल्या एपिसोडला पल्लवी जोशी मला दिसल्या, कारण ते मुख्य होतं ना आकर्षण. म्हणजे त्या निवेदिकाच इतक्या सुंदर आणि त्या इतक्या हुशार, आणि त्या दिसल्यानंतर म्हणजे माझ्या पायातलं त्राणच गेलेलं. म्हणजे मी इतकं मला लटलट लटलं, तो माईक माझा असा म्हणजे असं, पण ते दिसलं नाही स्क्रीनवर. शेवटी आपली अवस्था ती आपल्याला माहिती असते, पण ते स्क्रीनवर नाही दिसलं. स्क्रीनवर म्हणजे मी जे कॉन्फिडंट दिसले ना, ते मला पण कौतुक वाटतं त्या गोष्टीचं, की ते दिसताना छान दिसलं. म्हणजे आणि गाणं पण फार सुंदर झालं. मला पहिल्याच याच्यामध्ये नी वगैरे मार्क्स मिळाले. आणि ते पहिलं गाणं जे मी गायले होते, भुई बेगाळली खोलं, अनेक प्रकार गायला मिळाले मला. म्हणजे अगदी छोटा गंधर्वांचा असेल अभंग, ते वाडीवरल्या वाटासारखं सुद्धा गायलं, म्हणजे रवींद्र साठेंच्या आवाजातलं, किंवा लागले मन परतीच्या वाटेवरती कौशल इनामदारांचं गाणं, असं हळूवार गाणं, किंवा म्हणजे असे अनेक गाणे मी छान ठुमरे पद्धतीचं गाणे, पाहुणे प्यार भरी मुस्कान, म्हणजे अशा वैविध्यपूर्ण गाणी गायले असून सुद्धा जास्त लक्षात राहिली लोकांच्या ती म्हणजे लावणी. ते विशेष वाटलं लोकांना, ते जवळ वाटलं खूप, की तुझा आवाज त्याच्यामध्ये अधिक खुलतो असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण मी इतर पण मला प्रकार, शोभा गुरटूंची गाणी खूप आवडली माझ्या आवाजात, माणिकताईंची गाणी खूप आवडली. म्हणजे जे गायलं ते खूप आवडलं लोकांना. अच्छा. तसं मला छान वाटतं या गोष्टीसाठी. एखादा अभंग? छोटा गंधर्वांचं पण मी गायले होते. तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी सावली, देवा तू माझी सावली.
पाहता वाट तुझी पांडुरंगे पांडुरंगे, तू माझी माऊली, तू माझी सावली, देवा तू माझी सावली, देवा तू माझी सावली. क्या बात आहे. लागले मन परतीच्या वाटेवर पण एक वेगळ्या पद्धतीचं गाणं, ते इतकं सुंदर गाणं. आणि ते मला त्याची एक अशी आठवण की सारेगमप नंतर गेटवेला एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात कौशल इनामदार आले होते आणि त्यांनी त्या आठवणीत मला, तू ते गायलं होतंस ना माझं गाणं, ते खूप छान गायलं होतंस हा. म्हणजे प्रत्यक्ष संगीतकार आपल्याला नंतर इतक्या 1-2 वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला ती गोष्ट जेव्हा सांगतो तर खूप मोठी गोष्ट आहे ही, की आपण त्यांचं गाणं गाऊन त्यांना आनंद दिला. चल, म्हणजे लोक पण आपल्याविषयी एवढा विचार करतात, म्हणजे इतकं मन लावून सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर पाहुणी प्यार भरी मुस्कान गायले होते, ते पण त्यांना खूप आवडलं होतं. अच्छा, ते ऐकवते. हा. पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, तुझ्यावर जान करीन कुर्बान, तुझ्यावर जान करीन कुर्बान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान. त्या स्टेजवर बरीच गाणी झाली मोठी हो, मोठी. त्या वाटते लल्लाटी भंडार खूपच लल्लाटी त्यावेळेस खूप प्रचलित त्यातलं थोडं. झालं. माझं खूप आवडीचं गाणं आहे ते. नदीच्या पल्याड आईचा डोंगर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घेल लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, ये लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, हा यल्लम्मा देवीचा जागर यो भक्तीचा सागर. असं ते खूप पुढे मोठं गाणं छान. ते मूळ गाणं कोणी गायलंय? ते अजय गोगावलेंनी गायलंय. हो, तेच विसरले होते. बरोबर. पण ते इतकं झालं की ते तुझंच गाणं आहे असं लोक गायलंय काय का. आणि नाही म्हणजे ते चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड वगैरे त्यावेळेला मिळाला होता. जो पण लेडीजचा आवाज कोणाचा येतात? नाहीच आहे. अजय गोगावलेंनी. आम्हाला असं वाटतं की उर्मिलानेच गायलंय ते तेव्हा झालं होतं. म्हणजे तुझ्यामुळे ते गाणं अजून पॉप्युलर झालं वगैरे असं. पण नंतर हा सगळा प्रवास होत असताना तुम्हाला एक सुंदर संधी मिळाली बॉलिवूडमध्ये गाणं गाण्याची. येस. आणि तेही विद्या बालनसारख्या चित्रित झालेलं गाणं. नाही म्हणजे कसं होतं ना, तो काळच असा होता ना, मी फक्त सामोरी जात होते बस. माझ्या हातात दुसरं काही नव्हतं. मी फक्त आलेल्या संधीला सामोरं जायचं, त्याचं सोनं करायचं हे माझं ठरलेलं असायचं. आणि प्रत्येक गाणं माझं पहिलं गाणं आहे असंच मी आजपर्यंत सामान्य. आताही माझ्या पोटात गोळा येतो, मी उभी राहिली तरी मला कसं होईल, काय होईल, मी कसं 100% द्यायला पाहिजे हेच माझ्या डोक्यात असतं. मी असं नाही येत माझे की मी इतकी गाणी आता मला खूप नाही होत, असं नाही होत की आपण खूप आता तयार आहे वगैरे, अशी भावना कधीच येऊ शकत नाही. येऊ पण नाही. हा, प्रत्येक वेळेस चांगलं होतंय. हा, तर ते होण्यासाठी बरोबर आहे. आजपर्यंत तर आलेच मी. त्यानंतर सुद्धा मी मराठीत पण किती छान छान संधींना मी सामोरे गेले. तर ही मला खूप मस्त वाटते. बॉलिवूडचं गाणं ऐकायला आवडेल आम्हाला. मेरे मर्द का मिजाज भारी, वादा करके है नया फेरारी, देखे हैं पुरा कोलीवर, आता थोडा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हा मला जाऊ दे. बस छान. गाणं गायला लागल्यावर काय होतं नेमकं?
वीज वीज तळपल्यासारखे म्हणजे आवाज एकदा एकदम असा आनंद खणखणीत. नाडकर्णी आहेत, त्यांनी मुलाखत घेतली आहे माझी. ते पण त्यांना पण ते म्हणे, मला ना आता हळूहळू जाणवायला लागले की तुम्ही बोलत असताना तुम्ही वेगळ्या असता हो. आणि तुम्ही गायला लागले ना की तुम्ही वेगळं होता म्हणे. तर काहीतरी घडता म्हणे त्या दरम्यान, ते काहीतरी परिस्पर्श आहे म्हणे तो काहीतरी. सेम माझंही मोठी तेच गोष्ट मत आहे. माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्या उद्घाटनाच्या प्रसंगाला अशोक पत्की, वा. यशवंत देव, अमर हळदीपूर यांच्यासारखी दिग्गज मंडळी त्या सोहळ्याला उपस्थित होती. किती भाग्य असेल तुम्ही खूप विचार मोठं करा. मी भाग्य. स्वप्नात पण असा विचार केला नव्हतं की असं सगळं. आणि तो अल्बम पण इतका छान, म्हणजे मी काय त्याच्यासाठी असं हे माध्यम म्हणून पाहत नाही की किती लोकांपर्यंत पोहोचेल किंवा काय मला त्याच्यातनं प्रॉफिट मिळेल. मी हा उद्देश ठेवून केलंच नाही. ह्यांचा आशीर्वाद येतो मला खरं. की त्यांच्या सहवासात मी ती गाणी गायले आणि ती गाणी मला म्हणजे काहीच्या काही शिकवून गेलेत. म्हणजे भरलं आभाळ या गाण्यासाठी मला सागरिका अवॉर्ड पण मिळालं त्या वर्षाला. तर इतकं छान ती आठवण आहे. भरलं आभाळ, भरलं आभाळ शिवारात, भरलं पीक पाणी, भरलं आभाळ शिवारात, भरलं पीक पाणी. पाखरांच्या चोची गातात नवी गाणी, पाखरांच्या चोची गातात नवी गाणी, भरलं आभाळ. खूप सुंदर. या गाण्यासाठी मिळाला मला सागरिका अवॉर्ड त्या वर्षीचा. ते त्यांचे आशीर्वाद होते. खूपच सुंदर आहे. हे गाणं कोणी लिहिलंय? महानवर. हो वा. सगळी गाणी ना, 8 गाणी मला सगळी त्यांनीच लिहिलेली आहेत. हो, 8 गाणी नवीन लिहिली त्यांनी माझ्यासाठी. किती मोठी गोष्ट त्यात आहे. गोंधळ पण आहे. त्यात गोंधळ कोणता? बाई मी जोगवा थोडासा. जोगवा जोगवा मागते. आणि त्याच्यात त्यांनी असं ऍड केलं की माझ्या दुष्काळी शेती मातीला पाणी ग मागते. बाई मी जोगवा 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 मागते. मग ते कोरस आहे, अग पाणी दे गो आई माझी तुळजा भवानी आई. म्हणजे शेतकऱ्याचीच अर्थता आहे त्या गोंधळामध्ये की पाऊस पडू दे, पीक पाणी चांगलं येऊ दे. तर हे महानवरांपेक्षा कोणीच चांगलं नाही. अगदी, अगदी, एवढे अगदी. छान, ते एवढी मोठी नावं आणि खरंच ग्रेट. मस्तच आहे. म्हणजे माझं म्हणजे पहिलं प्रेम म्हणता येईल ते की आशा भोसलेत सुरुवातीपासून. म्हणजे तुम्हाला सांगू का, मी गाणं शिकायला जेव्हा सुरुवात केली माझ्या गुरूंकडे, तर मला सरांनी काय सांगितलं असेल की तू उर्मिला आशा भोसलेंची जेवढी गाणी आहेत ना तेवढी सगळी तू बसव. बरं. आशा भोसले या अशा गायिका आहेत, अशी युनिव्हर्सिटी आहे की तू प्रत्येक गाणं आव्हान आहे. अगदी. आणि तू जेव्हा ते गाणं बसवशील ना, तुला तुझ्याच आवाजाच्या शक्यता कळतील की तुला हे अमुक गाता येतंय का, आपण कसं गातोय ते. शेवटी त्यांचं गाणं हे त्यांच्या पद्धतीने, पण जेव्हा आपण त्या व्यक्तीचं गाणं आपलं म्हणून जेव्हा आपण बसवतो, आपल्याला आपोआप कळतं आपल्या आवाजात किती कॅपॅसिटी आहे, आपण हे पेलू शकतोय की नाही. आणि हे आशा त्यांच्या गाण्यांनी मला खूप खूप दिलेले आहे. म्हणजे मी अजूनही म्हणजे त्यांचं असं गाणं आहे की ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी तुम्हाला सांगू का, लोकांना नवल वाटेल की मी सारेगमप सारख्या स्पर्धेत तर गेले, पण माझी कुठलीच तयारी नव्हती. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त हिंदी गाणी ऐकायचे ना, म्हणजे तेच मला माहिती होतं ती ते ऐकून बसवायचे, किंवा एखाद दुसरी गाणी मी मराठी हे, पण माझा अभ्यास नव्हता तेवढा. सारेगमप मुळे मी नवीन गाणी बसवली. मग ती मला 50 एक गाणी सांगितली होती त्यावेळेला तयार करायची. मग त्यात वेगवेगळे प्रकार, चित्रपट गीत आहेत, भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत, अभंग आहे, नाट्यगीत आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आम्ही त्यावेळेला तयार केली होती. मी सारेगमप मध्ये मी जेवढी गाणी गायली आहेत ना, त्यातली 99% गाणी मी पहिल्यांदा म्हटलेली आहेत त्या मंचावर. हे खूप लोकांना माहिती नसेल. आजच्या एपिसोडची सांगता एखाद्या सुंदर गाण्याने होऊन जाऊ देत. दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी, ला 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 ला. दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी. खूप छान वाटलं उर्मिला.
तुम्ही एवढ्या व्यस्त वेळेतून आम्हाला वेळ दिला त्यासाठी मनापासून थँक्यू धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं.